नमस्कार. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. सगळ्यांना शुभ गुरुवार. आज गुरुवार, मार्गदर्शनाचा वार. आज आपण मार्गदर्शन कशाबद्दल, कुठल्या विषयावर करणार आहोत? आज आपण गुरूंबद्दल मार्गदर्शन करणार आहोत. गुरुवरची निष्ठा आणि गुरुवरचा विश्वास यावर मार्गदर्शन करणार आहोत. आज एक गुरुबद्दलचा विश्वास आणि गुरुबद्दलची निष्ठा कशी असावी याचं एक उत्तम उदाहरण मी तुम्हाला सांगणार आहे. दत्तगुरूंचंच उदाहरण आहे. दत्तगुरू एक दिवस असे संगमावर अनुष्ठानाला चाललेले असतात आणि संगमावर जाता जाता रोज त्यांना एक शेतकरी भेटत असतो. तो शेतकरी रोज त्यांच्या पाया पडतो. काही कारण नसतं पण पाया पडत असतो. रोज पाया पडतो. बघा, गुरुवरची श्रद्धा, विश्वास, निष्ठा कशी असते यावरनं आपण काय शिकायचं, आपण काय बोध घ्यायचा. तो रोज पाया पडत असतो. तर एक दिवस गुरु जात असतात, दत्तगुरू सहज विचारतात, का रे तू माझ्या पाया का पडतोस? रोज पाया का पडतोस? तर तो म्हणतो, दत्तगुरू महाराज काही नाही, असंच. तर सहज मग महाराजांबरोबर थोडं 2 पावले 4 पावले पुढे चालतो आणि महाराजांना म्हणतो, महाराज हे बघा माझं शेत आहे. महाराजांना काय म्हणतो, माझं शेत आहे. तर हे शेत एवढं वाढलं आहे की आज भरपूर त्यातनं मला उत्पन्न मिळणार आहे. तर महाराज परीक्षा पण बघतात बघा बरं का. तर महाराज त्याला काय म्हणतात, बरं ठीक आहे, एक काम कर म्हणे, मी अनुष्ठानाला चाललो आहे संगमावर, तिथून येऊस तर हे सगळं पूर्ण शेत नष्ट करून टाकायचं, पूर्ण शेत उखडून टाकायचं. तो विचारात पडतो. महाराज म्हणे पूर्ण शेत उखडून टाकायचं, सगळं काढून टाकायचं, असं कसं? मी तुला काय सांगितलं, मी अनुष्ठानावरनं येऊस्तोवर मला हे शेताचा एक कण पण इथं दिसला नाही पाहिजे. तो म्हणतो, ठीक आहे महाराज, तुम्ही म्हणलात मग तसं करतो, तुम्ही म्हणलात मग प्रमाण. महाराज अनुष्ठानाला जातात आणि तो सगळं 4-5 माणसं लावून सगळं शेत नष्ट करून टाकतो. नष्ट करून टाकल्यावर एक थोड्या वेळाने, 1-2 तासाने महाराज येतात आणि महाराज बघतात, काय रे काय झालं? महाराज बघतात त्या शेताकडे, अरे बापरे, तू तर शेत उघडून टाकलंस, पूर्ण शेत काढून टाकलंस. आता बघा महाराज कशी परीक्षा घेतात आपली आणि निष्ठा कशी आहे गुरुवरची. मग तो म्हणतो, हो महाराज, तुम्ही तर म्हणले मला की सगळं शेत पूर्ण नष्ट करून टाक म्हणून. सगळं शेत काय करायचं, नष्ट करून टाकायचं. तर महाराज म्हणतात, अरे वेड्या, मी तर तुझी मजा केली होती आणि तू सगळं शेत काढून टाकलंस. काय म्हणतात महाराज, तू वेडा आहेस, मी तुझी मजा केली आणि तू सगळं शेत काढून टाकलंस. बघा महाराज किती परीक्षा घेतात. गुरुच्या परीक्षेत पास व्हायचं हे सोपं नाही आहे. गुरु कळणं अजिबात सोपं नाही आहे. तो म्हणतो, महाराज ते काही असू दे, तुम्ही म्हणलात ते प्रमाण, ते काही असू दे, मी शेत पूर्ण काढलं. ठीक आहे म्हणे, 2-4 दिवसात पाऊस होईल, भरपूर पाऊस होईल या भागात, तुला दुप्पट काय दुप्पट मिळणार, त्याच्यात 4 पट तुला धान्य जास्त मिळेल. असा आशीर्वाद दत्तगुरू देतात आणि तिथून निघून जातात. नंतर गेल्यानंतर मुलगा आणि बायको येते, सगळं पाहते. बायको पाहते, मुलगा पाहतो, खूप त्यांना रागवतात, खूप शिव्या घालतात नवऱ्याला. तुम्ही असंच आहे, तुम्ही तसंच आहे, खूप राग चिडचिड करतात. कुणावरही तुम्ही विश्वास ठेवता, जो येणारा जाणार आहे त्याच्यावर विश्वास ठेवता आणि हे शेत पूर्ण नष्ट करून टाकलं, आपलं त्याच्यावर पोट आहे आज, तर हे सगळं काय करायची गरज होती, हे सगळं खूप खूप बोलतात. मग 7 दिवस होतात. 7 दिवसानंतर एवढा पाऊस होतो, एवढा जोराचा पाऊस होतो की ते अख्खं जागा पूर्ण शेताची पूर्ण तुडुंब भरून जाते आणि त्या जागी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे चौपट धान्य येतं. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे त्या जागी चौपट धान्य येतं आणि त्याला
चौपट सरकारकडनं दाम मिळतो. याच्यातनं तात्पर्य काय घ्यायचं की गुरूंवर निष्ठा, विश्वास हा प्रामाणिक विश्वास पाहिजे आणि पूर्ण विश्वास पाहिजे, अतोनात विश्वास पाहिजे. कितीही काही संकट येऊ दे, गुरु आपल्या पाठीशी असतात. हेच या कथेतनं सांगायचं आहे. ही गुरुचरित्रातली कथा आहे. गुरुचरित्रात महाराज प्रत्यक्ष ही घडलेली घटना आहे. महाराज अजूनही आहेत आणि अजूनही महाराजांचं कार्य चालू आहे. आयुष्याचा शेवट दत्तगुरू आहेत, लक्षात ठेवा. त्यामुळे महाराजांना कधीच सोडायचं नाही. 30 एप्रिल ते 6 मे हा स्वामी समर्थ महाराजांचा पुण्यतिथीचा सप्ताह आहे. 6 मेला स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे. त्यामुळे त्यानिमित्त 30 एप्रिल ते 6 मे या काळात अवश्य सगळ्यांनी गुरुचरित्र पारायण करावे. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. शुभ गुरुवार. श्री स्वामी समर्थ.